दर्यापूर अंजनगावच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे गजानन लवटे भाजपाच्या संपर्कात आहेत। भाजप खासदार अनिल बोंडे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची भेट घेतलेली आहे। अमरावती येथील निवासस्थानी ही भेट झाली आहे। या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देणारी मानली जाते। या भेटीमुळे उद्धव गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या भेटीबाबत अधिकृत प्रतिक्रिया मात्र दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही। बावनकुळे आणि शिरसाट यांची रात्री बैठक पार पडलेली आहे। शिवसेना भाजप महायुती लढवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। महानगरपालिका निवडणुका शिवसेना भाजप महायुती लढवण्यासंदर्भात भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांची रात्री 12 नंतर ही भेट झाली, बैठक पार पडली। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? नीलम, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये। वारंवार 5 ते 6 पेक्षा जास्त बैठका झालेल्या आहेत। स्थानिक पातळीच्या नेत्यांनी या बैठका घेतल्या, त्यानंतर मंत्र्यांनी देखील म्हणजे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेना मंत्री भाजप मंत्री अतुल सावे यांच्या बैठका झालेल्या आहेत, मात्र तोडगा निघालेला नाही। मग त्यामुळे रात्री उशिरा 12च्या दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यासोबतच मंत्री संजय शिरसाट जे शिवसेनेचे मंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या निवासस्थानी एक बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झालेली आहे, मात्र अद्यापही अंतिम निर्णय जो आहे तो समोर आलेला नाहीये किंवा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील बैठक होणार आहे आणि जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्या कारणानं तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे जागा वाटपाचा तिढा आता तरी सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राहणार आहे। नीलम जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।